नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं @GreatStudy1 या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, @GreatStudy1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला समाजसुधारकांव्यतिरिक्त अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत तेही तुम्ही मला सांगा. तर बघा मित्रांनो, आज आपल्या समाजसुधारकांच्या सिरीजमधील तिसरे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. तर यांच्याविषयी आपण अभ्यासाच्या दृष्टीने आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील, त्यांच्या जीवनातील ज्या काही घडामोडी असतील ते आपण आज अभ्यासणार आहोत. तर तुम्ही ह्या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करा. तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856ला झाला. त्यांचे जन्म ठिकाण आहे टेंभू, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. गोपाळ गणेश आगरकरांच्या वडिलांचे नाव आहे गणेश आगरकर आणि आईचे नाव आहे सरस्वतीबाई. गोपाळ गणेश आगरकर यांनी प्राथमिक शिक्षण कराडमध्ये पूर्ण केले. कराड येथे काही काळ मुन्सिफ कोर्टात कारकुनकी केली. पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरी येथे गेले, परंतु गरिबीमुळे परत कराडला जाऊन काही काळ कंपाऊंडरची नोकरी केली. 1875मध्ये मॅट्रिक परीक्षा अकोला येथून उत्तीर्ण केली. गोपाळ गणेश आगरकरांची जी काही मॅट्रिकची परीक्षा होती त्यांनी अकोल्यामधून पूर्ण केलेली आहे. 1877मध्ये उमरज येथील अंबुताई फडके म्हणजेच यशोदाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1878मध्ये डेक्कन कॉलेज पुणे येथून BA उत्तीर्ण झाले आणि याच दरम्यान लोकमान्य टिळकांशी त्यांची ओळख झाली. 1880मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान या विषयामध्ये MA पूर्ण केले. 1 जानेवारी 1880ला लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या साहाय्याने विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. बघा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, याचं ठिकाण आणि ही जी काही तारीख आहे 1 जानेवारी 1880 ही खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा अभ्यास करा. 24 ऑक्टोबर 1884मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. 1885मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. फर्ग्युसन कॉलेज हे पुण्यामध्ये आहे, त्याची स्थापना झालेली आहे 1885 या साली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोपाळ गणेश आगरकर हे इतिहास आणि तर्कशास्त्र या विषयावर शिकवत होते. 1892मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड झाली. स्वतःच्या बुद्धीला पटेल ती गोष्ट दुसऱ्याला पटली नाही तरी चालेल आणि स्वतःच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरीसुद्धा ती न करणं ही आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद होता. म्हणजे बघा, ते स्वतःच्या मतावर किती ठाम होते हे याच्यातून दिसून येतं. स्वतःच्या बुद्धीला जे पटेल तेच केलं पाहिजे आणि स्वतःच्या बुद्धीला जे पटत नाही ते दुसऱ्याला पटलं तरी चालेल, परंतु ते न करणं हे म्हणजेच त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद होता. जन्मसिद्धी चतुर्वर्ण पद्धती आगरकरांना मान्य नव्हती. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे, हे आगरकरांचे तत्त्व होते. समाजातील व्यक्तीचे परस्परांशी संबंध समतेचा उदार तत्वावर अनिष्ट झाले पाहिजे असे आगरकरांचे मत होते. आगरकरांनी व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद अशी जोड दिली. त्यांनी 1881मध्ये बघा, लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यामध्ये केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले. कोणत्या काळामध्ये पाहिलं? 1881ला केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू झाली होती. तिथून पुढे 1881 ते 87पर्यंत हा जो काही काळ होता याच्यामध्ये केसरीचे संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिलेलं होतं. लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याचदा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. ही दोन्ही वृत्तपत्र परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत आणि त्यांची आगरकरांचं संपादकत्वसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. 15 ऑक्टोबर 1887ला लोकमान्य टिळकांशी वाद झाल्याने गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला.
1888मध्ये सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक मराठी इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सुरू केले. सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकरांचं आहे आणि त्याचं साल आहे 1888. हे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, कारण परीक्षेच्या दृष्टीने सुधारक हे साप्ताहिक खूप महत्त्वाचं आहे. सुधारक साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते आणि सुधारक या साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळकृष्ण गोखले होते. म्हणजे सुधारक हे जे काही साप्ताहिक होतं तर हे साप्ताहिक बघा दोन्ही भाषांमध्ये होतं. त्यामध्ये मराठी जी आवृत्ती होती त्याचं संपादकत्व होतं गोपाळ गणेश आगरकरांकडे आणि इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले. आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या अग्रलेखात इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली आहे. स्त्रियांनी जॅकेटी घातले पाहिजेत. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. गोपाळ गणेश आगरकरांच्यावर ज्या व्यक्तींचा प्रभाव होता, त्यांच्या विचारांचा प्रभाव होता, ते व्यक्ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर. या दोन व्यक्तींचा गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांवरती प्रभाव होता. यांच्या प्रभावातून म्हणजे ते शिकत होते. आपल्यावर प्रत्येक माणसावर कोणाचा ना कोणाचा प्रभाव असतो, तसेच हे दोन व्यक्ती त्यांच्या आयुष्यामधले प्रभावी विचार ठरणारे होते. 16 जुलै 1882ला कोल्हापूर संस्थानाचे दिवाण वासुदेव बर्वे म्हणजेच माधव बर्वे या प्रकरणाशी संबंध लावून टिळक व आगरकर यांना 101 दिवसांची डोंगरीच्या कारागृहाची सजा झाली. हे बर्वे प्रकरण जे होतं तर बर्वे प्रकरणाशी संबंध जोडून त्यांच्यावरती 101 दिवसांची कारागृहाची सजा त्यांना झालेली होती. त्यामध्ये टिळक आणि आगरकर दोघे होते. 16 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाली. जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे आगरकर हे एकमेव सुधारक होते. बघा, पुण्यामध्ये आगरकरांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढलेली होती आणि अशी जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे आगरकर हे एकमेव समाजसुधारक आहेत. टिळक व आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा या मुद्द्यावरून वाद झाला. आगरकरांना आधी सामाजिक सुधारणा अपेक्षित होत्या तर टिळकांना अगोदर राजकीय सुधारणा अपेक्षित होत्या. त्यानंतर बघा आगरकरांचे साहित्य. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, गुलामगिरीचे शस्त्र, विकार विलसित. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचं भाषांतर आहे विकार विलसितमध्ये. गुलामांचे राष्ट्र, वाक्यविश्लेषण, वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण. केशरीतील निवडक निबंध. बघा मित्रांनो, आगरकरांच्या साहित्यामध्ये हे जे काही साहित्य आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने वन लायनरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, त्यानंतर विकार विलसित असेल, गुलामगिरीचे शास्त्र असेल, वाक्यमीमांसा असेल, तर ही साहित्य खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण एक तरी प्रश्न साहित्यावरती परीक्षेमध्ये असतोच. त्यामुळे प्रत्येक समाजसुधारकाचा अभ्यास करत असताना त्यांचं साहित्य, त्यांचा जन्म ठिकाण आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, ही जी काय माहिती आहे ती अगदी व्यवस्थितपणे अभ्यासून घ्या. वि. स. खांडेकर यांच्या मते आगरकर व चिपळूणकर हे मराठीतील 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत. हे गौरव उद्गार वि. स. खांडेकरांनी काढले. वि. स. खांडेकर काय म्हणतात का गोपाळ गणेश आगरकर आणि चिपळूणकर हे मराठीतील 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न पडतो कधी कधी का हे उद्गार कुणाबद्दल काढलेले आहेत, त्यांची माहिती खाली दिलेली जाते, किंवा हे कोणी काढलेले आहेत त्यांचं नाव असं निवडायचं असतं. तर तुम्ही त्यानुसार दोन्ही दृष्टीने अभ्यास करा का प्रश्न कसा फिरू शकतो. 17 जून 1895 रोजी वयाच्या 39व्या वर्षी आगरकरांचे निधन झाले. आगरकरांना दम्याचा विकार होता. तेव्हा त्यांचं 1895मध्ये म्हणजे वयाच्या 39व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. तर बघा, खूप असं सुंदर काम केलेलं हे व्यक्तिमत्व आहेत गोपाळ गणेश आगरकर, आणि यांना म्हणजे कार्यकाळ खूपच कमी लाभलेला आहे. वयाची 39 वर्षामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर हे आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी
त्यांच्या जीवनातील काही घडामोडी असतील, अभ्यासाच्या दृष्टीने जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अभ्यासलेले आहेत. तर तुम्ही एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ पाहत असताना आपल्या स्वतःच्या नोट्स पण बनवा, कारण परीक्षेच्या वेळेस आपण सगळेच व्हिडिओ बघू शकत नाही, तर त्या नोट्स पण आपल्याकडे असाव्यात. तर बघा, तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर @GreatStudy1 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याही अभ्यासाला मदत होईल. तर धन्यवाद, थँक्यू.